नमस्कार. समजा आपल्याकडे 2 लाख रुपये आहेत आणि ते आपल्याला शेतीत गुंतवायचेत. मग एक मोठा प्रश्न समोर येतो, 2 गायी घ्यायच्या की 1 एकर शेती करायची? चला आज आपण याचाच हिशोब लावूया, तो पण अगदी थेट आकड्यांमध्ये. चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत जास्त फायदा नेमका कशात आहे? दूध व्यवसायात की मग शेतीमध्ये? पाहूया याचा सोपा हिशोब करून. तर आपल्या समोर 2 स्पष्ट पर्याय आहेत. एकीकडे आहे 2 गायींचा दूध व्यवसाय आणि दुसरीकडे आहे 1 एकर शेती. चला आता या दोन्हीची पैशाच्या भाषेत तुलना करूया. ठीक आहे, सगळ्यात आधी बघूया दूध व्यवसायाचं गणित. म्हणजे 2 गायींच्या डेअरीतून खरं तर किती पैसे येतात आणि खिशातून किती जातात. हिशोब तसा एकदम सोपा आहे. असं समजूया की आपल्या 2 गायी मिळून रोज 20 लिटर दूध देतात आणि दुधाला भाव मिळाला समजा 35 रुपये प्रति लिटर. म्हणजे काय, दिवसाची कमाई झाली सरळ सरळ 700 रुपये. आणि महिन्याचा विचार केला तर हे उत्पन्न होतं तब्बल 21,000 रुपये. पण थांबा, नुसतं उत्पन्न बघून कसं चालेल? खर्चही तर असतोच ना. आता बघा, या 2 गायींसाठी महिन्याला चाऱ्यावर साधारण 8,000 रुपये लागतील. मग औषध पाणी आणि देखभालीसाठी 2,000 आणि इतर किरकोळ खर्च पकडा अजून 2,000. म्हणजे सगळं मिळून मासिक खर्च झाला जवळपास 12,000 रुपये. बर, मग हिशोब काय सांगतो? एकूण उत्पन्न होतं 21,000. त्यातून 12,000 रुपये खर्च वजा केले म्हणजे आपल्या हातात काय उरतं? निव्वळ नफा, तो म्हणजे दर महिन्याला 9,000 रुपये. आणि महत्वाचं म्हणजे ही रक्कम जवळपास स्थिर आणि नियमितपणे मिळत राहते. चला आता दुसऱ्या पर्यायाकडे वळूया, म्हणजे आपली 1 एकर शेती. हिशोब सोपा व्हावा म्हणून आपण इथे सोयाबीनचं उदाहरण घेऊया, चालेल? समजा आपल्या 1 एकरामध्ये 8 क्विंटल सोयाबीन निघालं आणि भावही चांगला मिळाला, म्हणजे 5,000 रुपये प्रति क्विंटल. तर मग एका हंगामात एकूण उत्पन्न किती झालं? 40,000 रुपये. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही कमाई महिन्याची नाहीये, तर ती पूर्ण हंगामाची आहे. आता बघूया शेतीचा खर्च. बियाण्याला गेले 4,000, खतांसाठी 6,000, मजुरीसाठी 5,000 आणि इतर खर्चही साधारण 5,000 धरूया. म्हणजे काय, तर एका हंगामाचा एकूण खर्च आला जवळपास 20,000 रुपये. हिशोब एकदम सरळ आहे. 40,000च्या उत्पन्नातून 20,000चा खर्च गेला, म्हणजे हंगामाच्या शेवटी हातात आले 20,000 रुपये. लक्षात घ्या, ही एक रकमी मिळणारी मोठी रक्कम आहे. ठीक आहे, आता आपल्या समोर दोन्ही व्यवसायांचे आकडे आहेत, दूध व्यवसायाचे पण आणि शेतीचे पण. चला आता यांची थेट समोरासमोर तुलना करूया, म्हणजे चित्र एकदम स्पष्ट होईल. आता बघा, या तक्त्यावरून किती छान समजतंय की दोन्ही व्यवसायांचं स्वरूप किती वेगळं आहे. दूध व्यवसायात रोजच्या रोज हातात पैसा येतो, तर शेतीत तो हंगामाच्या शेवटी. दूध व्यवसायात जोखीम कमी आहे, पण शेतीत अरे बापरे, पाऊस, बाजारभाव यामुळे जोखीम खूप जास्त. मेहनतीचंही तसंच आहे. दूध व्यवसायात रोजची मेहनत, तर शेतीत हंगामी. आणि सगळ्यात महत्वाचं, दूध व्यवसायातला नफा बऱ्यापैकी स्थिर असतो, पण शेतीतला नफा मात्र खूप बदलू शकतो. तर मग ह्या सगळ्या आकडेमोडीचा आणि तुलनेचा अर्थ काय लावायचा? म्हणजे कोणत्या परिस्थितीत कुठला व्यवसाय जास्त फायद्याचा ठरू शकतो? चला तेच पाहूया. निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जर कोणाला स्थिर, खात्रीशीर महिन्याचं उत्पन्न हवं असेल आणि जोखीमही कमी हवी असेल, तर त्यांच्यासाठी दूध व्यवसाय हा एक जबरदस्त पर्याय आहे. वर्षाचा विचार केला तर यातून जवळपास 1 लाखाच्या वर स्थिर कमाई होऊ शकते. पण दुसरीकडे जर कुणाची जास्त जोखीम घ्यायची तयारी असेल आणि एकाच वेळी मोठी रक्कम कमवायची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी पीक शेती जास्त आकर्षक ठरू शकते. अर्थात इथे जेवढा मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे, तेवढीच मोठी जोखीमही आहे. पण खरं सांगायचं तर या सगळ्या विश्लेषणातून एक सगळ्यात भारी गोष्ट समोर येते, आणि ती म्हणजे सर्वोत्तम मार्ग हा दोन्ही गोष्टी एकत्र करण्यात आहे. विचार करा, दूध व्यवसायातून येणारं स्थिर उत्पन्न शेतीतल्या जोखमीला कमी करेल आणि शेतीतला मोठा नफा एकूण कमाईला जबरदस्त बूस्ट देईल. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, योग्य निर्णय हा प्रत्येकाच्या स्वतःच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणजे जोखीम घ्यायची किती तयारी आहे, किती वेळ देता येऊ शकतो आणि आर्थिक ध्येय काय आहेत, या सगळ्या गोष्टींवरूनच सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो. कारण प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं आणि म्हणूनच प्रत्येकाचा मार्गही वेगळाच असणार, नाही का?